नमस्कार मित्रांनो, मी अभिजित. मी सी-ए आणि सी-एस पर्यंत एज्युकेशन घेतलंय आणि गेली 14 वर्ष आम्ही ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी चालवतो. या 14 वर्षाच्या अनुभवानंतर आणि काही इन्फॉर्मेशन गॅदर केल्यानंतर मला असं वाटलं, की काही शास्त्रशुद्ध इन्फॉर्मेशन तुमच्या सर्वांच्या बरोबर शेअर करूया. आणि म्हणून मी आज सुरुवात करत आहे लेक्चर सीरीज ऑन बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग. ही सीरीज कोणाला युजफुल आहे? तर जे 10वी एक्झाम देऊन कॉमर्स साइडला प्रवेश घेऊ इच्छितात त्या सर्वांसाठी, ज्यांनी ऑलरेडी कॉमर्स साइडला प्रवेश घेतलाय त्या सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, जे बिझनेस करू इच्छितात त्यांच्यासाठी आणि जे ऑलरेडी बिझनेस करतायत त्यांच्यासाठीही ही सीरीज उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतोय. तर चला चालू करूया आपली ही लेक्चर सीरीज बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग लेक्चर 1. आपल्या सर्वांना काय हवंय? तर एक महत्वाची गोष्ट जी आपण ऑब्जेक्टिव्हली असेस करू शकतो ती म्हणजे मनी. वी वॉन्ट मनी. आणि पैसा मिळवण्याचे आता आपल्याकडे दोन मार्ग आहेत. दोन्ही लीगल. कुठले दोन मार्ग आहेत? एक तर मी बिझनेस करेन म्हणजे मी एम्प्लॉयर होईन आणि दुसरा मी जॉब करेन म्हणजे मी एम्प्लॉई होईन. तर या दोन प्रकारे मी पैसा मिळवू शकतो. आता आपली लेक्चर सिरीज आहे बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग, तेव्हा ऑब्व्हियसली आपण कुठल्या वेळेला जाणार आहे? येस, यू आर राईट. वी विल स्टार्ट विथ द बिझनेस. सो फर्स्ट बघूया व्हॉट इज बिझनेस. ओके, पहिला आपण बिझनेस कॅटेगरीज बघू आणि मग व्हॉट इज बिझनेस कडे आपण जाऊया. सो बिझनेस कॅटेगरीज कुठल्या कुठल्या आहेत? एक आहे मॅन्युफॅक्चरिंग, दुसरी आहे ट्रेडिंग आणि तिसरी आहे सर्व्हिस कॅटेगरी. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू प्रोड्यूस करतो आणि सेल करतो. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये आपण वस्तू कोणाकडून तरी परचेस करतो आणि कोणाला तरी सेल करतो. सर्व्हिसच्या केसमध्ये मात्र वस्तू इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. वस्तू म्हणजे गुड्स. सर्व्हिसच्या केसमध्ये आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल बँकिंग सर्व्हिस, इन्शुरन्स, फायनान्शियल कन्सल्टन्सी, लीगल सर्व्हिस. तुम्हाला 3 सर्व्हिस प्रोव्हायडर माहिती आहेत जे आपण बरेचदा ज्यांच्यावर आपला संबंध येतो. एक आहेत डॉक्टर्स, दुसरे आहेत ऍडव्होकेट्स आणि तिसरे आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स. सो या 3 बिझनेसच्या कॅटेगरीज आहेत. ओके, व्हॉट इज बिझनेस? हा, सो बिझनेस म्हणजे काय? हा शब्द आपण ऐकला नाही असं कोणच इथं नसेल. सो बिझनेस इज एनी ऍक्टिव्हिटी टू अर्न द प्रॉफिट. प्रॉफिट मिळवण्यासाठी आपण जे काही करतो त्याला आपण बिझनेस म्हणणार आहे. मग ती ऍक्टिव्हिटी मे बी शॉर्ट टर्मची असेल किंवा लॉंग टर्मची असेल. ओके, आता बिझनेस करणारा कोण आहे? तर ओनर आहे. आता या ओनरशिपचे पण 3 टाइप्स आपण बघणार आहे. कुठले 3 टाइप्स आहेत? जेव्हा इनिशियल लेवलला बिझनेस असतो तेव्हा सिंगल पर्सन बिझनेस रन करतो, तोच ओन करतो, तोच मॅनेज करतो, तोच कंट्रोल करतो. त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटर. सो पहिली बिझनेस स्टाईल आहे प्रोप्रायटरशिप. जेव्हा हळूहळू बिझनेस आपला वाढायला लागतो तेव्हा एकापेक्षा जास्त लोकांची आवश्यकता पडते आणि मग आपण एंट्री करतो पार्टनरशिप मध्ये. याच्यासाठी आहे द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. आणि आता आपल्याला अजून बिझनेस वाढवायचा आहे, त्याला थोडंसं लीगल नेचर द्यायचं आहे, लीगल एंटिटी क्रिएट करायची आहे. तर कंपनी फॉर्म करतात किंवा नवीनच जन्माला आलेलं ते म्हणजे LLP. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. सो आपल्या बिझनेसच्या आवश्यकतेनुसार आपण नेचर ऑफ ओनरशिप ठरवू शकतो. आता बिझनेस म्हणलं की व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज झाल्या. 2 टाइपच्या ऍक्टिव्हिटीज आपण करणार आहे. एक तर आहे फायनान्शियल रिलेटेड आणि दुसरं आहे कमर्शियल म्हणजे कॉमर्सशी रिलेटेड. ओके, दोन्ही ऍक्टिव्हिटी मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये मनी इन्व्हॉल्ड आहे. सो आपण अकाउंटिंग मध्ये सर्व मॉनिटरी ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड करणार आहे. तर काही एक्झाम्पल्स बघूया ऍक्टिव्हिटीजची. बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. गुड्स म्हणजे काय सांगितलं? गुड्स म्हणजे वस्तू, ज्याच्यामध्ये आपण डीलिंग करणार आहे ते. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स फॉर बिझनेस पर्पज. आता 2 टाइपच्या रिसिप्ट्स आणि पेमेंट्स आपण लर्न करणार आहे. एक आहे रेव्हेन्यू नेचरचं रिसिप्ट्स आणि दुसरे आहेत कॅपिटल नेचरच्या. ह्या दोघांचं एक्सप्लेनेशन मला वाटते मी पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये देईन. तिसरं आहे, आता आपण सर्वजण बँक थ्रू ट्रान्झॅक्शन करतो किंवा आपली गव्हर्नमेंट पण म्हणते की शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन कमी करा, कॅशलेस करा आणि बँककडे तुम्ही शिफ्ट व्हा. वेगवेगळ्या ऍप थ्रू पण आपण ट्रान्झॅक्शन करतो, पण त्या प्रत्येक ऍपसाठी आपलं मिनिमम एक बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. बिझनेस ग्रो करायचा असेल तर आपण लोन घेतो,
काही वेळा आपण ऍडव्हान्सेस दुसऱ्यांना देतो. हे सोडून काही अशा ऍक्टिव्हिटीज असतात या आपल्या डायरेक्ट बिझनेसशी रिलेटेड नाही आहेत, पण आपल्याला ते करणं आवश्यक आहे. अशा सर्व ऍक्टिव्हिटीजचे एक्झाम्पल्स पण आपण घेणार आहे. सो अशा ज्या सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यातून जन्माला आलेल्या आहेत दोन गोष्टी ज्या आपल्यासाठी फारच महत्वाच्या आहेत. पहिलं आहे ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? सच कमर्शियल और फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू बिझनेस आर नोन एज ट्रान्झॅक्शन. ज्या आपण या ऍक्टिव्हिटीज करणार आहे कमर्शियल किंवा फायनान्शियल नेचरच्या, याला आपण म्हणणार आहे ट्रान्झॅक्शन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, बिझनेसचे व्यवहार. आणि या ट्रान्झॅक्शनचं जे आउटपुट असणार आहे ते असणार आहेत इव्हेंट्स. प्रॉफिट, स्टॉक, वेल्थ हे सर्व इव्हेंट्स आहेत. सो ट्रान्झॅक्शन नंतर आपला इव्हेंट्सला फेस करायचं आहे. आणि ह्या दोघांच्या मधून, या दोघांच्या रेकॉर्डिंग मधून आपल्याला काय साध्य करायचंय? तर वी वॉन्ट प्रॉफिट. In order to know the profit or loss of the business, it is necessary to record all such transaction and events in a systematic manner. आपल्याला माहिती आहे जरी छोटासा बिझनेस असेल तरी एका दिवसामध्ये 20-25 ट्रान्झॅक्शन सहज होतात. जर असा बिझनेस 300 दिवस काम करत असेल बिझनेसमन, तर 300 गुणिले जर आपण 20 केलं तर अशी 6000 ट्रान्झॅक्शन आणि त्यातनं काही इव्हेंट जनरेट होणार आहेत. हे सर्व लक्षात ठेवणं काय आपल्याला शक्य नाही आणि त्यामुळं या सर्व ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्सचं रेकॉर्डिंग करणं आवश्यक आहे. इथं चालू होतो आपली बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. सो हे सर्व ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार आहे. या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण दोन कॅटेगरीज करू. कुठल्या दोन कॅटेगरीज करू? काही ट्रान्झॅक्शन असतील हे रेव्हेन्यूशी रिलेटेड म्हणजे प्रॉफिटशी रिलेटेड, आणि काही ट्रान्झॅक्शन असतील हे कॅपिटल किंवा वेल्थशी रिलेटेड. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये बेसिकली इन्कम आणि एक्सपेन्सेस येणार, आणि बॅलन्स शीटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये येणार आहेत असेट्स आणि लायबिलिटीज. सो सर्व ट्रान्झॅक्शन्स ही आयदर या चारपैकी एका अकाउंटशी रिलेटेड असतील: इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स आणि लायबिलिटीज. याची एक्झाम्पल्स आपण पुढच्या सिरीज मध्ये घेणारच आहे. आता ह्या दोन टाईपच्या ट्रान्झॅक्शन वरनं म्हणजे प्रॉफिटशी रिलेटेड आणि वेल्थशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन वरनं दोन महत्वाची इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ही इक्वेशन बिझनेस मधला डिसिजन घ्यायला अतिशय महत्वाची असतात. ओके, पहिलं इक्वेशन आहे वेल्थशी रिलेटेड. वेल्थ किंवा कॅपिटल. कॅपिटल इज जनरेटेड, वेल्थ इज जनरेटेड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. कशी वेल्थ जनरेट होती? तर आपण आपल्या बिझनेसचे जे काही असेट्स क्रिएट करतो, जे काही लायबिलिटीज जनरेट होतात त्याच्या बेसवर आपलं कॅपिटल आणि त्यातून आपली वेल्थ जनरेट होते. पण वेल्थ हे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे. व्हेअर शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह बिझनेसचं काय आहे? टू अर्न द प्रॉफिट. म्हणजे आपण जर 1 इयर ऑब्जेक्टिव्हचा विचार केला तर प्रॉफिट अर्निंग. प्रॉफिट कशावर बेस्ड आहे? तर इन्कम मायनस एक्सपेन्सेसवर. आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्हचा जर आपण विचार केला तर टू क्रिएट द वेल्थ. वेल्थ कशावर बेस्ड आहे? तर असेट्स आणि लायबिलिटीजवर. सो ही दोन इक्वेशन बिझनेस मधला अतिशय उपयोगी ठरणार आहेत. आता मला ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे आहेत. त्यासाठी मी काय म्हणलं की मी बुक किपिंगचा उपयोग करणार आहे. कुठले बुक्स आहेत आणि त्यातनं काय आपल्याला प्रिपेअर करायचं आहे? तर बेसिकली दोन बुक्स आपल्या बुक किपिंग मध्ये येतात. एक बुक असतं जर्नल, दुसरं बुक असतं लेजर. हाऊ टू प्रिपेअर दिस बुक्स दॅट वी आर गोइंग टू लर्न. आणि ह्या बुक्स मधून आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? तर या बुक्स मधून आपण जाणार आहे फायनल अकाउंट्स कडे, ज्याच्यामध्ये असणार आहे दोन इम्पॉर्टंट आयटम्स. एक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरा असणार आहे बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दाखवेल आपला या वर्षीचा प्रॉफिट किती आहे, आणि बॅलन्स शीट आपल्याला दाखवेल आपलं कॅपिटल म्हणजे या वर्षाअखेर आपली वेल्थ किती जनरेट झालेली आहे. सो आपण स्टार्ट केलंय बिझनेस पासून. व्हॉट इज बिझनेस? कॅटेगरीज ऑफ बिझनेस, त्याच्यानंतर बिझनेस ऍक्टिव्हिटीज, त्यातून जनरेट झाले ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्झॅक्शनचा आउटपुट आहे इव्हेंट्स. हे सर्व आपण रेकॉर्ड करणार. कुठं रेकॉर्ड करणार? बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. बुक्स ऑफ अकाउंट्स कोणते? एक आहे जर्नल, दुसरा आहे लेजर. आणि यातून आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? तर यातून आपल्याला फाइंड आउट करायचंय एक प्रॉफिट, दुसरा वेल्थ. प्रॉफिट साठी आपण क्रिएट करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि वेल्थ साठी आपल्याला हवी आहे आपली बॅलन्स शीट. सो या सर्व गोष्टींमधून बिझनेस मधला बिझनेस कसा चाललाय, बिझनेस कुठं न्यायचा आहे, या सर्व गोष्टींचे डिसिजन घेता येतील. आणि त्यामुळं हे बुक्स आणि फायनल अकाउंट्स हे फारच महत्वाचे आहेत. कॉमर्सशी रिलेटेड किंवा बिझनेसशी रिलेटेड सर्वांना हे माहीत असणं
हे तयार करता येणं आणि त्याच्यावर डिसिजन घेणं हे 100% जमायला पाहिजे. सो पहिल्या लेक्चरमध्ये आज एवढ्यावरच मी आज कॉमा देतो. मी आज पूर्णविराम देणार नाही. पण या एवढ्या लेक्चरमधून आपण काही बेसिक गोष्टी क्लिअर केल्या असतील असं मला वाटतंय. तरी पण आपल्याला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या ईमेल ऍड्रेसवर किंवा दिलेल्या फोन नंबरवर. ठीक आहे. सर्व लेक्चर्स कंप्लीट झाली, आपली सिरीज कंप्लीट झाली की तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. पण तोपर्यंत या पहिल्या लेक्चरवर समाधान माना. मी ऍज अर्ली एज पॉसिबल पुढचं लेक्चर पोस्ट करतोय. एक अतिशय महत्वाचा आणि मला आवडणारा सल्ला जो वॉरन बफेटने दिलाय तो मी इथं प्रोड्यूस करतो. द इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज अन इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. द मोर यू विल लर्न द मोर यू विल अर्न. सो आपण सर्वजण लर्न करूया व्हॉट इज बिझनेस, हाऊ टू रन द बिझनेस, व्हॉट इज अकाउंटिंग अँड हाऊ अकाउंटिंग इज गोइंग टू हेल्प ऑल द बिझनेसमन अँड ऑल द अकाउंटंट. आणि या सर्वातनं आपण चांगलं अर्निंग करूया. तर याच निश्चयानं आपण आज इथं कॉमा घेऊ आणि थांबू. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टिल देन टेक केअर. माझं आपल्या सर्वांना एक मेसेज आहे. बी हेल्दी, बी वेल्दी अँड बी हॅप्पी. थँक यू.